अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सकाळी उठल्यानंतर तेल लावण्याची पद्धती आयुर्वेदशास्त्रांनी त्याला सांगितलंय. अभ्यंग म्हणजे स्नेहन. स्नेहन म्हणजे काय तर अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पृष्ठ आयु स्वप्नश्रू पद्य दाढेकृत. म्हणजे काय तर एक लक्षात घ्या, अभ्यंग हा म्हणजे तेल लावणं, आणि तेल लावल्याचा फायदा काय होणार आहे तर वार्धक्य कमी होणार आहे. अँटी एजिंग म्हणजे बऱ्याच लोकांचं वय हे वाढत जातं, किंवा एक तरुण मुलं माझ्या दवाखान्यात येतात, केस पांढरी झालेली असतात, अंगावरती सुरकुत्या पडलेल्या असतात. अशा लोकांसाठी आणि निसर्गातले जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्या लोकांनी अभ्यंगम हे रोज केलं गेलं पाहिजे. तर वार्धक्य कमी होणार आहे. श्रम जो काही आपण दिवसभर काम करतोय त्याचा याचा नाश होणार आहे. दृष्टी स्वच्छ होणार आहे. डोळ्यामधली जी दृष्टी आहे ती स्वच्छ होऊन चांगलं दिसणार आहे. पुष्टी येणार आहे. आयुष्य वाढवणार आहे. त्याचबरोबर निद्रा देतं. ज्या लोकांना झोप येत नाही त्यांनी अभ्यंग नक्की करा रोज. त्वचा सुकुमार होणार आहे. शरीर दृढ होणार आहे. त्याचबरोबर अभ्यंग कधी करायचं तर आणि कुठल्या भागात करायचं तर शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शिलयेत. म्हणजे शिर म्हणजे डोकं, कान आणि पाय या भागात तर रोज अभ्यंग केलं पाहिजे. अभ्यंग करत असताना तुम्ही तिळाचं तेल हे सर्वात उत्तम स्नेह सांगितलेलं आहे. त्याचबरोबर खोबऱ्याचं तेल वापरू शकता. ज्या लोक खूपच वृक्ष आहे, ज्यांचं व्हिटॅमिन डी खूपच कमी आहे, त्यांनी एरंड तेलाचा उपयोग करायचा आहे. हे अभ्यंग कोणी करायचं नाहीये तर वर्जो अभ्यंग कफग्रस्त कृत सशुद्ध जीर्णाभिही. वर्जो अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग कोणी करायचं नाही तर ज्यांना कफाचे विकार झालेले आहेत, ज्यांना अजीर्ण झालेलं आहे, आणि ज्यांनी नुकतंच वमन आणि विरेचन म्हणजे पंचकर्माची प्रोसेस केलेली आहे त्यांनी लगेच अभ्यंग करू नये. बाकीच्या सर्व म्हणजे आपण बघतो की जलमल्या फक्त आपलं अभ्यंग होतं, पण त्यानंतर बघायला गेलं तर मुलं झाल्यानंतरच पुढच्या पिढीत अभ्यंग होतं. तर हे अभ्यंग हे तेल लावणं रोज घरच्या घरी प्रत्येकाने, घरातल्या आई वडिलांचा अभ्यंग मुलाने मुलीने, आणि मुला मुलींचा अभ्यंग आई वडिलांनी नक्कीच करायचं आहे. आजपासून थंडी चालू झालेली आहे, सर्वांनी अभ्यंग चालू करा.